नमस्कार. राधाश्रीचे बोल. राधाश्रीचे बोल या माझ्या यूट्यूब चॅनेलला मी सध्या खूप दिवस टॅरो कार्डविषयीची माहिती अपलोड करत आहे. टॅरो कार्डचे मी वर्ग घेते हे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेलं आहेच. जर का तुम्ही माझं चॅनेल बघितलं तर ते कळेल तुम्हाला. हल्ली लोकांचे प्रश्न वाढलेले आहेत. जागतिक परिस्थिती बिकट झालेली आहे. कुटुंब विभक्त झालेली आहेत आणि कुटुंबात संवाद नाही तर विसंवाद वाढला आहे. कुटुंब एकत्र असतं पण प्रत्येक कुटुंबातली आंतरिक स्थिती ही व्यक्तिगणिक कुटुंबागणिक वेगळी आहे. मी जेव्हा न्यूमरॉलॉजी शिकले आणि टॅरो शिकले तेव्हा माझ्या दोन्ही गुरूंनी असं सांगितलं की समाज कधी बदलतो तर त्याची सुरुवात ही कुटुंब पातळीवर होते. कुटुंबात विसंवाद, त्यातलं विसंवादाची व्हायब्रेशन्स ही आपण राहतो त्या घरात, सोसायटीमध्ये, तिथून त्या भागात, मग देशात आणि मग जगात पसरत जातात. हे जर का आपल्याला थांबवायचं असेल तर अनेक भक्त आहेत, ऑलरेडी जे भक्ती मार्गात आहेत त्यांनी अनेकांनी एखादी जपाची संख्या किंवा एखादं स्तोत्र मंत्र याचं पठण 108, 51 अशा पटीत करायला सुरुवात केली आहे. असे अनेक जण माझ्या ओळखीचे आहेत. तर काही जण विष्णू सहस्रनाम 11 वेळा ऐकतात, कोणी हनुमान चालीसा ऐकतं, कारण व्हायब्रेशन्स बदलली पाहिजेत. माणसात जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ वगैरे, ते असे पटकन कमी होत नाहीत. आणि सोशल मीडियावर जे काही चाललेलं आहे त्याने तर प्रत्येकाला काहीतरी दाखवायचं आहे, पण आंतरिक तो बदललेला आहे की नाही हे ज्याचं तोच जाणू शकतो. आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वामी म्हणजे अक्कलकोटचे स्वामी महाराज त्यांच्या बखरीतला एक भाग, एक लीला वाचून ती या व्हिडिओद्वारे अपलोड करणार आहे. नुकतीच आत्ता स्वामी समर्थ प्रगट दिनाची कथा तुम्ही ऐकली असेल यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. स्वामी सेवेकऱ्यांमध्ये स्वामी चरित्र सारामृत प्रसिद्ध आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचावेत, 11 माळा जप करावा, जमेल तसा करावा, येता जाता करावा, जपाची सवय लावून घ्यावी. कारण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे जे 4 महत्त्वाचे पैलू, 4 महत्त्वाचे काम आहेत, तर मनुष्याला अंतिमतः मोक्षाकडे जायचं आहे, मोक्ष मिळवायचा आहे. या जीवन मरणाच्या फेऱ्यातून त्याला मुक्त व्हायचं आहे. हा अंतिम हेतू आहे, मोक्ष. त्याच्याकरता कलियुगातलं एकच नाम साधन जे दिलेलं आहे ते नामच, आणि याचा उल्लेख बखरीत आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पोथीमध्ये आहे. त्याच्यात तर असं म्हटलेलं आहे की नाम हेच परमेश्वराचं रूप, आणि परमेश्वर आता पृथ्वीवर उतरून आला आहे तो नामाच्या रूपात. तर ज्याला स्वतःचा उद्धार करावासा वाटतो, मोक्षाप्रत जावंसं वाटतं, त्याने नाम घ्यावं, अन्यथा सोडून द्यावं, माझे विचार सोडून द्यावे. पण जे सेवेकरी आहेत, जे काही प्रश्नांमध्ये अडकलेले आहेत, ज्यांना काही असं वाटतंय की आपल्याला एखादा मार्ग सापडावा, त्याच्यासाठी ह्या बखरीतला 124वा भाग, 124वी स्वामींची लीला मी आज वाचून दाखवणार आहे. स्वामींच्या लीला आपण एकदा वाचून उपयोग नाही, तर त्या सतत वाचल्या, त्याच्यावर विचार केला, चिंतन केलं तर थोडंसं काहीतरी समजू शकेल असे अर्थ ह्या प्रत्येक लीलेमध्ये दडलेले आहेत.
गर्भित अर्थ दडलेले आहेत, जेणेकरून त्या लीला समजून घ्यायला एक कणभर का होईना तिथपर्यंत पोचायला आपल्याला जमेल. अन्यथा अनेक जन्म हे समजून घेणं आपल्याला शक्य नाही. हेच खरं. गंमत अशी की माझं माहेर चिपळूण, तिथे मार्कंडी नावाच्या भागात असं म्हणतात की अक्कलकोट स्वामींनी प्रत्यक्ष येऊन दंड दिलेला आहे त्यांचा, आणि अनेक वर्ष हा मठ जुना आहे. आम्ही दर गुरुवारी माहेरी असताना जात होतो. माझे सर्व नातेवाईक म्हणजे माझ्या आईचं माहेर, वडिलांच्या घरातली लोक चिपळूणच्या आसपासच्या भागात राहणारी असल्यामुळे जातच होती. तो उत्सव, तिथला छबिना म्हणजे मठाच्या भोवती फिरणं, पालखी सोहळा, हे खूप एन्जॉय केलं तिथे असेपर्यंत. मी आता इथे मुंबईत आले लग्नानंतर. इथेही स्वामींचे आसपास मठ आहेत. नित्य नवीन मठांची स्थापना होत आहे. स्वामी भक्तांच्यात आता बहुसंख्येने वाढही झालेली आहे. असो, तर अनेक प्रश्नांमधनं जर का आपल्याला मार्ग काढायचा असेल तर असं म्हटलं जातं की ही 124वी लीला समजून घ्यावी, जमलं तर ती ऐकावी, वाचनात असावी नित्य आपल्या. आणि ही बखर आहे, जे मी आज तुम्हाला हा जो भाग वाचून दाखवणार आहे, ही बखर आहे. ही सुद्धा मार्कंडी स्थित स्वामी सेवेकरी कैलासवासी गोपाळबुवा केळकर यांनी ही बखर लिहिली आहे. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ज्यांना सारामृत वाचायला जमत नसेल त्यांनी आपल्या वाचनात नित्य बखर ठेवावी आणि वारंवार तिचं वाचन करावं. जसं आपण गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करतो, गुरुचरित्राचं पारायण करतो, तसंच बखरही वाचून तिची पारायणं करावीत. तर यातला आता हा 124वा भाग आहे. शेषाचार्य अग्निहोत्री नावाच्या ब्राह्मणाविषयी ही कथा आहे. अशी सगळी माणसं ज्यांना स्वामींचं दर्शन झालं ती धन्य होत. आपण फक्त नामस्मरण करून, त्यांचा फोटो बघून, त्यांची मूर्ती बघून, त्यांच्या मठात जाऊन दर्शन घेऊन फक्त कल्पना करू शकतो. ज्याला प्रत्यक्ष दर्शन होईल तो माणूस खरं तर देवत्वालाच प्राप्त झाला, तेवढ्या लायकीचा झाला असं म्हणायला हरकत नाही. पण षड्रिपूंमुळे वेढलेलं हे जे आपलं शरीर आहे त्यातली निगेटिव्ह व्हायब्रेशन्स जाऊन पॉझिटिव्हिटी वाढण्याकरता, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढण्याकरता नाम संकीर्तन हेच एक कलियुगातलं साधन आहे. आणि अशा स्वामींचा जय जयकार करत, अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त, अक्कलकोट स्वामी महाराज की जय असं म्हणत हा 124वा भाग आज माझ्या यूट्यूब ऐकणाऱ्या वाचकांसाठी, पाहणाऱ्यांसाठी मी सादर करीत आहे. शेषाचार्य अग्निहोत्री. अक्कलकोटात शेषाचार्य अग्निहोत्री म्हणून फार सात्विक ब्राह्मण होते. ते भिक्षा मागून कुटुंब रक्षण करीत. त्यांचे महाराजांचे ठिकाणी अत्यंत प्रेम होते. हे दर्शनास गेले म्हणजे श्रीनी प्रेमाने आपले पाय पुढे करावे आणि ह्यांनी आवडीने दर्शन घ्यावे. तपकिरीची डबी पुढे करावी आणि श्रीनी चिमूट घेऊन ती ओढावी. याप्रमाणे नित्य चालत असे. त्यांचाही नित्य दर्शनास येण्याचा नियम होता. महाराज रागावलेले असले म्हणजे मोठमोठ्यांची सुद्धा पुढे जाण्याची प्राज्ञा नव्हती. पण हे गृहस्थ मात्र बेलाशक पुढे जाऊन दर्शन घेत असत. समर्थांच्या पुढे हमेश पेढे बर्फीची ताटेच्या ताटे लोक आणून ठेवीत. ते लहान लहान मुलास, यात्रेकरूस, कुत्र्यास, गाडीच्या बैलास सुद्धा पेढे बर्फी खाऊ घालीत. पण अग्निहोत्री बुवास मात्र महाराजांनी कधीही एक पेढा सुद्धा दिला नाही. त्यांच्या मनात असे येई की समर्थ सर्वांस प्रसाद देतात आणि मला मात्र कधीही देत नाही, याला काय म्हणावे. महाराजांचे प्रेम मजवर सुखेच आहे असे नित्य त्यांच्या मनात येई. एक दिवस बरीच ताटे मिठाईची श्रीपुढे आलेली पाहून
महाराज मला प्रसाद द्या म्हणून त्यांनी हात पुढे केले. महाराज काही बोलले नाहीत किंवा एक पेढा देखील दिला नाही. तेव्हा अग्निहोत्री बुवास फार वाईट वाटले. असो, दुसऱ्या दिवसापासून बुवांचे दर्शन बंद झाले. ज्या ज्यावेळी त्यांनी दर्शनास यावे त्या त्यावेळी महाराजांनी तोंडावर पांघरून घेऊन निजावे. असे बरेच दिवस गेले. अग्निहोत्री बुवांनी तर पराकाष्ठा केली. 6 घटका प्रहर प्रहर बसावे, 2 3 वेळा जावे, परंतु महाराजांच्या दर्शनाचा लाभ होऊ नये. त्यांनी एखाद्या वेळेस आज दर्शन घेतल्याशिवाय जावयाचेच नाही असा नियम केला तर पांघरुणातून शिव्या द्याव्या. असे बरेच दिवस गेले. त्यांच्या मनात असे येई की श्रींचे प्रेम मजवर इतके असून एकाएकी कसे नाहीसे झाले. याचे कारण काय? आपण अपराध तरी कोणता केला असावा? त्यांच्या लक्षात येईना. पुढे एक दिवस अग्निहोत्री बुवा खासबागेत शेणाचे गोळे घालण्याकरिता गेले. त्या दिवशी समर्थांची स्वारी खासबागेतच होती. बुवा दर्शनास गेले तो नित्याप्रमाणे श्री गुरुदेव निजलेलेच होते. बुवांनी विचार केला की गोळे घालून येऊ आणि मग दर्शन घेऊ. असा विचार करून गोळे घालावयास गेले. शेण जमा करून गोळे घालू लागले तेव्हा त्यांच्या मनात तोच विचार घोळू लागला आणि एकदम मनात आले की दुसरा अपराध मला तरी आढळत नाही काही, पण महाराजांजवळ मी पेढे मागितले हेच कारण तर नसावे. तेच असावे, कारण ज्या ठिकाणी मोक्षाधिक गती मिळावयाच्या त्यांच्याजवळ शूद्र पेढ्याची वासना मी धरली. किती मी अधम. अशा प्रकारचा पश्चाताप होऊन त्याच ठिकाणी त्यांनी श्रींची प्रार्थना केली. महाराज, मी महान पातकी आहे. कृपा करून माझा अव्हेर न करता दयासागरांनी माझा अपराध क्षमा करावा. मी पुन्हा कधीही आपल्याजवळ पेढे बर्फी मागणार नाही आणि जर मागितली तर हे शेणच खाईन. असे म्हणून त्यांनी आपल्या तोंडात शेण घातले. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. अशी अग्निहोत्री बुवांची स्थिती झाली. मग सर्व गोळे घालून झाल्यावर महाराजांच्या दर्शनात जातेवेळी मनात असे चिंतन केले की हाच जर का खरा अपराध असेल तर श्री दयागण स्वामी आज मला पूर्वीप्रमाणे दर्शन देतील असे म्हणून ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी ते येत आहेत. तोच स्वामी महाराज हसू लागले आणि म्हणाले, अहो बुवा, बर्फी पोटभर खाल्लीत ना, आणा चिमूट इकडे. असे श्री समर्थ बोलले व श्री समर्थ पोट धरधरून हसू लागले. हे अग्निहोत्री बुवांनी पाहून त्यांना किती आनंद झाला असेल तो त्यांनाच ठाऊक. त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यांनी श्री साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून ते म्हणाले, महाराज चांगले जोडे मारलेत. असो. पुढे बुवांस श्रींचे कृपेने उत्तम वैराग्य प्राप्त झाले आणि श्रींची भक्ती त्यांनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत केली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही कथा ऐकून, ही लीला ऐकून जर का कोणाचे प्रश्न सुटले, कुणाला मार्ग मिळाला तर तोच माझ्याकरता आनंद असेल. धन्यवाद. राधाश्रीचे बोल.